आता आज काय विशेष मधून आढावा घेणार आहोत आजच्या विशेष घडामोडींचा। चला तर मग ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात आजच्या विशेष घडामोडींवर। बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंबाच्या उपस्थितीत गणेश पूजनानं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा श्री गणेशा होणार आहे। यावेळी शिवसेनेचे प्रमुख नेतेही आवर्जून उपस्थित राहतील आणि आजच महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या ताब्यात देण्यात येणार आहे। बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सरकार 100 कोटी रुपये देणार आहे। ISISच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंब्रा आणि औरंगाबाद इथून 9 तरुणांना महाराष्ट्र ATSनं ताब्यात घेतलेलं आहे। ऐन प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या कारवाईनं खळबळ उडाली आहे। तसंच या तरुणांकडून काही आक्षेपार्ह इस्लामिक साहित्य हस्तगत करण्यात आलेलं आहे। मुंब्रा कौसा येथील अमृतनगर मधून 4 तर औरंगाबाद इथून 5 तरुणांना ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील बऱ्याच भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तसंच काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आलाय। शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावं आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा। तसंच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलंय। मराठा आरक्षणासंदर्भात आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारनं न्यायालयाकडे वेळ मागितला होता आणि न्यायालयानं सरकारला बाजू मांडण्यासाठी वेळ वाढवून दिला। दुसरीकडे मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे घेण्याचा निर्णय MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी घेतलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती बिघडलेली आहे। ताप वाढल्यामुळे अमित शहा पश्चिम बंगालहून दिल्लीला परतलेत। शहांना गेल्याच आठवड्यात स्वाईन फ्लूचं निदान झालं होतं आणि डॉक्टरांनी अमित शहांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। तर कंगना रणावतच्या मनकवर्णिका या चित्रपटावरही आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। चित्रपटात इतिहासातील अनेक तपशील चुकीचे दाखवून नागरिकांची दिशाभूल करण्यात येणार असून चित्रपटामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत असा दावा करत या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे।